तुमच्याही घरात असं होतं का? सहज बोलता बोलता तुमच्या नवरा बायकोमध्ये अगदी छोट्या वादाचं रूपांतर मोठ्या वादामध्ये होतं का? तर हो, आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरा बायकोमध्ये अगदी छोट्या गोष्टीवरून भांडण सुरुवात होतं आणि त्या भांडणाचं रूपांतर मोठ्या गोष्टीत होतं. तर भांडण नवरा बायकोमध्ये का होतं आणि त्याची कारणं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रिॲक्ट होणं. म्हणजे आपण काय करतो, त्या ठिकाणी नवरा असू दे किंवा बायको असू दे, आपण काय करतो, समोरच्याचं जर नवरा बोलत असेल तर आपण म्हणजे बायको सगळा विषय पूर्ण ऐकत नाही आणि न ऐकताच लगेच रिॲक्ट होतो. आणि रिॲक्ट झाल्यामुळं त्या समोरच्या व्यक्तीला पण त्याचा राग येतो आणि त्याचं रूपांतर अगदी मोठ्या भांडणामध्ये होतं. तर याच्यावरती उपाय काय आहे? तर बघा, समोरच्याचं पूर्ण बोलणं ऐकून घ्या आणि मगच रिॲक्ट व्हा. अर्धवट बोलणं ऐकून रिॲक्ट होऊ नका. त्याच्यामुळे अगदी छोटं भांडण असतं आणि त्या भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होतं. आता ही एकदम महत्त्वाची गोष्ट झाली. बघा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जुने विषय उकरून काढणे. आता जुने विषय उकरून काढून त्याचा काय उपयोग होणार आहे का? जर एखादी गोष्ट झालेली आहे तर ती गोष्ट सोडून देणे कधीही खूप चांगलं. जुने विषय आपण सतत उकरत बसलो, सतत उघडत बसलो तर त्याच्यामुळे नवरा बायकोमध्ये खूप मोठा वाद होतो आणि अगदी भांडणाची छोटी सुरुवात झालेली असते आणि त्याचं मग मोठ्या गोष्टीत रूपांतर होतं. तर मग तुम्ही जुने विषय उकरत बसू नका. याच्यावरती उपाय म्हणजे की जे झालं ते सोडून द्या, त्याच गोष्टी उगाळत बघा. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे अहंकार. त्या ठिकाणी नवरा असू दे किंवा बायको असू दे, दोघांनाही जर अहंकार इगो असेल तर नवरा म्हणेल मी का आधी सॉरी म्हणू किंवा बायको म्हणेल मी का आधी सॉरी म्हणू. त्यांनी बोलायला सुरुवात केली आहे, त्यांनी भांडायला सुरुवात केली आहे, मग त्यांनीच बोलावं. किंवा एखादी महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला दोघांना एकमेकांना सांगायची आहे आणि सांगताना दोघंही म्हणत असतील तर, की बाबा नवरा म्हणत असेल की तिने पहिल्यांदा सांगू दे किंवा बायको म्हणत असेल की नवऱ्याने पहिल्यांदा सांगू द्या, तर नात्यामध्ये इगो अहंकार अजिबात महत्त्वाचा नाहीये. त्याच्यामुळे जर तुम्हाला नातं टिकवायचं आहे तर त्या नात्याला तुम्हाला टिकवण्यासाठी तुमचा इगो किंवा अहंकार जो आहे तो बाजूला ठेवला पाहिजे. त्याच्यावरती उपाय म्हणजे नातं महत्त्वाचं आहे, इगो नाही. तर आता ही झाली तिसरी गोष्ट. आता मी तुम्हाला चौथी गोष्ट सांगणार आहे, संवाद कमी होणं. तर बघा, नवरा बायकोमध्ये संवाद खूप महत्त्वाचा आहे. संवाद जर तुमच्या दोघांमध्ये कमी झाला तर नक्की भांडण होतं, गैरसमज होतात आणि त्या समजालाच वेगवेगळे फाटे फुटतात. त्याच्यामुळे काय होतंय की दोघांचेही गैरसमज वाढतात, त्याला वेगवेगळी कारणं असतात आणि वेगवेगळे फाटे फुटतात. त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये संवाद होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यावरती उपाय म्हणजे तुम्ही दोघांनीही एकमेकांना वेळ दिला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही एकांतात बसला असाल त्यावेळेस तुम्ही नक्की एकमेकांना वेळ द्या, दोघांनीही एकमेकांना समजून घ्या. तर ही झाली चौथी गोष्ट. आता बघा, पाचवी गोष्ट आहे वेळ न देणं. आता या धावपळीच्या जगामध्ये नवरा त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो, बायको घरातली कामं किंवा जर जॉब करत असेल तर घरातलं प्लस बाहेरचं, मुलं, घरचे लोक सगळं सांभाळणं खूप अवघड होतं. त्याच्यामुळं काय झालं आहे की नवरा बायको एकमेकांना वेळ देत नाहीत. एकमेकांना वेळ न दिल्यामुळे त्यांच्यामध्ये गैरसमजाचं प्रमाण खूप होतं की माझा नवरा बदलला आहे किंवा माझी बायको बदलली आहे, ती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही आहे. तर
तुम्ही एकमेकांना वेळ दिलात ना तर तुमच्या नात्यामध्ये जे काही गैरसमज होत आहेत ते कधीच होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही दोघंही एकमेकांना वेळ द्या. जितका वेळ तुम्हाला देणं शक्य होईल तितका वेळ तुम्ही द्या. म्हणजे तुमचं नातं कधीच तुटणार नाही आणि तुमच्या नात्यामध्ये कधीच फूट पडणार नाही. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आपल्या नात्यामध्ये अहंकार, इगो महत्त्वाचा नाही आहे, तर आपलं नातं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे अगदी बारकाईने, अगदी छोट्या छोट्या 5 गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्ही अगदी लक्ष देऊन काटेकोरपणे या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुमच्या नात्यात कधीच भांडण होणार नाही किंवा तुमचं नातं कधीच तुटणार नाही. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला, छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका. परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.